डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने लोणावळा शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यामध्ये 3616 किलो कचरा संकलित करण्यात आला। ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने लोणावळा शहरामध्ये 1 मार्च रोजी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते। या स्वच्छता अभियानामध्ये डोंगरगाव वाडी, लोणावळा, तुंगारली लोणावळा, देवले, बेहेरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर, अंबोने येथील 318 सदस्यांनी सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली। लोणावळा शहराच्या 7 विविध भागांमधील 12 किलोमीटरचे रस्ते व रस्त्यांच्या कडेचा परिसर झाडलोट करून रस्त्याच्या कडेला असलेले प्लास्टिक व इतर कचरा असा तब्बल 3616 किलो कचरा या स्वच्छता अभियानामध्ये संकलित करण्यात आला। यामध्ये 627 किलो ओला कचरा व 2989 किलो सुका कचरा आहे। ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7:30 वाजता पुरंदरी शाळा मैदानावर सर्व श्री सदस्य जमा झाले होते। या ठिकाणी सर्व सदस्यांची नोंद घेत प्रत्येकाला स्वच्छतेसाठी साहित्य, मास्क, हँडग्लोव्ज वाटप करण्यात आले। या ठिकाणी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनने, उपनगराध्यक्ष देवीदास कडू, लोणावळा बाजारपेठ विभागाचे नगरसेवक सनी घोणे, अर्जुन पाठारे, लोणावळा नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख तुकाराम मोरमारे उपस्थित होते। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून नवसेना बाग ते हनुमान टेकडी 2 किलोमीटर, नीलकमल थिएटर ते कैलासनगर 1 किलोमीटर, लाकडाची वखार रस्ता 1 किलोमीटर, लोणावळा शहर पोलीस स्टेशन समोरील रस्ता 1 किलोमीटर, खोंडकेवाडी व वर्धमान सोसायटी 2 किलोमीटर, कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत 2 किलोमीटर, कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी 3 किलोमीटर एवढे रस्ते या अभियानाअंतर्गत स्वच्छ करण्यात आले। प्रतिष्ठान यांच्या वतीनं स्वच्छता अभियान आपण राबवत आहोत। आज प्रतिष्ठानचे प्रणेते महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिवस असतो। या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण आज हा स्वच्छता अभियान प्रकल्प राबवत आहोत। या निमित्ताने लोणावळा शहराचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच उपनगराध्यक्ष श्री देवीदासजी कडू हे पण उपस्थित आहेत। माजी नगरसेवक खराडे, त्यानंतर घोणे, या प्रभागाचे नगरसेवक घोणे हे उपस्थित आहेत। मी प्रथमतः त्यांचा मोरमारे साहेब पुढे मोरमारे तुमचाही घ्या, नगरसेवक पण घ्या। आणि कचराही किती वजन होणार आहे तसंही आम्ही गणित सगळं मांडून मग मोरमारे साहेबांकडे देणार आहोत। तर ह्या अभियानाची सुरुवात झालेली आहे। आपण सर्वांनी स्वच्छता करताना नियम पाळून आपल्याला ज्या सूचना मिळाल्या त्या करायच्यात। आत्ता इथे उपस्थिती दिल्यानंतर ज्या वेळेला अभियान संपेल त्यावेळेला याच ठिकाणी येऊन उपस्थिती परत द्यायची आहे, कारण काही भाग समजा राहिला तर तोही आपल्याला पूर्ण करायचा आहे। तर त्यानुसार आपण सर्वांनी सुरुवात करायची आहे। धर्माधिकारी यांच्या मार्फत तुम्ही लोक सर्व इथं जमलात स्वच्छतेसाठी, लोणावळा शहर स्वच्छतेसाठी तुम्ही जमलात, त्याबद्दल धन्यवाद। अशीच सर्वांनी एकजूट दाखवून दादासाहेबांचा आशीर्वाद आपल्याला भेटलेला आहे, तर सर्वांनी लोणावळा स्वच्छ कसे राहील हे बघितलं पाहिजे। त्या हिशोबाने त्या स्वच्छतेच्या दूत आहात तुम्ही, त्यामुळे इथं आले त्याबद्दल धन्यवाद। स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था। आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला। स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।